नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी तन्वीचे भयानक सत्य समोर येऊन एकापाठोपाठ एक आलेल्या सत्याने आता तन्वीची सुभेदारांच्या घरातून हकालपट्टी झाल्यानंतर इकडे मात्र किल्लेदारांच्या घरी दुसरा धमाका उडून नागराजने दुधामधून प्रतिमाला दिलेल्या गोळ्यामुळे प्रतिमाला जेव्हा आता वेड्यासारखे होऊ लागते आणि त्याच वेळेस आता सुमनच्या हुशारीने आता किचनमध्ये त्या औषधाच्या गोळ्याच्या बाटलीचे सत्य आता सुमन ही कशी रविराजांसमोर आणते. आणि जेव्हा आता ती औषधाची बाटली रविराज बघतो आणि त्याच वेळेस आता नागराज देत असलेल्या दुधाचे सॅम्पल कलेक्ट करून आता रविराज ते लॅबोरेटरी टेस्टसाठी जेव्हा पाठवतो तेव्हा त्या औषधामध्ये मेंदूच्या नसा बंद करण्याचं ते औषध असून माणूस कसा वेड्यासारखा वागतो हे त्या औषधाचे आता सॅम्पल त्या दुधामध्ये निघाल्यानंतर आता रविराज आता नागराजचे सत्य समोर येऊन आता नागराजची कशी हकालपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि आता प्रिया ही किल्लेदारांच्या घरी येऊन आता नागराजला पकडून आता रविराज हा नागराजची जेव्हा हकालपट्टी करतो आणि त्याच वेळेस आता प्रियाचे सत्य समोर येऊन रविराज आता प्रियाला कोणती शिक्षा करणार हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रतिमाला हळूहळू तिचा भूतकाळ आठवण्याचा आता प्रतिमा आता प्रयत्न करत असते. आणि इकडे आता प्रतिमाने आता अचानक नाश्ता करण्याच्या वेळेस सुमनला भूतकाळातील घडलेल्या त्या सगळ्या आठवणींचा आता उजाळा भेटण्यासाठी अल्बम मागवलेला असतो. आणि त्या अल्बममधील ते फोटो बघता क्षणी आता प्रतिमा हळूहळू भूतकाळातील एकच गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस नागराजचा जीव भांड्यात पडत असतो. आणि आता ही प्रतिमा मागचं सगळं काही आठवायला लागली. आणि जर हिला मागचं आठवलं आणि मग आपलं या घरात काहीच खरं नाही आणि लवकरच आपल्याला या घरातून आता बाहेरचा रस्ता धरावा लागेल असा नागराजने विचार केलेला असतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी अस्मिताची एंट्री झालेली असते आणि अस्मिता प्रेग्नंट असल्यामुळे आता ती पुन्हा सुभेदारांच्या घरी राहायला आलेली असते. अस्मिता आल्यामुळे इकडे आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि आपल्या जीवाभावाची आपल्या प्रत्येक प्लॅनमध्ये साथ देणारी व्यक्ती पुन्हा आपल्या घरी आली यामुळे आता प्रिया खुश झालेली असते. आणि अस्मिता आता आल्याबरोबरच आता अस्मिताने आणि प्रियाने एक मोठा प्लॅन केलेला असतो. आणि भागवती एकादशीच्या दिवशी आता उपवास मोडून सगळे काही दुसरे पदार्थ खाऊन त्या रॅम्परच्या पिशव्या आता डस्टबिनमध्ये टाकलेल्या असतात. आणि आता किचनमध्ये देखील आता सगळी काही भाजी इकडे प्रियाने अस्ताव्यस्त करून ठेवलेली असते. आणि भागवती एकादशीच्या दिवशी सायलीने आबरट चबरट खाऊन आता तिने तिचा उपवास मोडला. हे आता अस्मिता आणि प्रियाने पूर्ण आजीसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण हुशार सायली आता हे प्रियाचं नाटक ओळखते आणि प्रियाच्या बेडरूममध्ये जाऊन झाडूने सगळा केर कचरा गोळा करताच त्यामध्ये सगळे वेफरचे तुकडे आणि ते सगळे खाल्लेले पदार्थाचे तुकडे आता टोपलीमध्ये सायलीला दिसलेले असतात. आणि प्रियाने आपल्यावरती खोटा आरोप करून हे सगळं प्रियाने खाल्लं आणि आपल्या अंगावरती ढकलवलं हे सायलीने आता पुराव्यासकट कल्पना पूर्णाजीसमोर आणून दिलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता भागवती एकादशीच्या दिवशी इकडे प्रियाने डिलिव्हरी बॉयकडून आता चायनीजचं पार्सल मागवल्यामुळे तो डिलिव्हरी बॉय देखील दरवाजात आल्यामुळे प्रियाचं पितळ उघडं पडून पूर्णाजीसमोर आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. आणि त्यामुळे आता राहिला होता तेवढासुद्धा विश्वास आता पूर्णाजीच्या नजरेतून प्रियाला गमवावा लागलेला असतो. आणि इकडे आता पूर्णाजी म्हणते की आता सगळ्या तुझ्यावरच्या आशा माझ्या आता संपल्यात. इकडे आता प्रतिमा ही किल्लेदारांच्या घरी एक एक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे नागराजच्या लक्षात आल्यानंतर नागराजने आता प्रियाने ज्या गोळ्यांची बाटली नागराजकडे दिली होती त्यामध्ये फक्त एकच गोळी शिल्लक असते. आणि लगेच आता त्या दूध गरम करून ती गोळीची पावडर आता नागराज त्या दुधामध्ये टाकतो आणि सुमनकडून आता नागराजने ते दूध
आता प्रतिमाला प्यायला दिलेले असते आणि मोठ्या कुतूहलाने आता नागराजने प्रतिमासाठी दूध बनवले म्हणून प्रतिमाने सुद्धा आनंदाने ते दूध घेतलेले असते. पण नागराजकडून एक मोठी चूक झालेली असते आणि त्या गोळ्याच्या औषधाची बाटली मात्र किचनमध्ये नागराजकडून संपल्यामुळे तशीच राहिलेली असते. आणि इकडे आता प्रतिमा ही दूध पिताच आता रात्री प्रतिमाला आता मेंदूच्या नशा बंद होऊन त्रास होऊ लागतो आणि प्रतिमाला जवळपास काहीच आठवत नसतं. आणि प्रतिमा आता पुन्हा मेंदूला त्रास होऊ लागल्यामुळे वेड्यासारखे करू लागते. आणि इकडे आता रविराज ते बघताच आता रविराजला धक्का बसतो आणि प्रतिमाला पुन्हा वेड्यासारखे होऊन प्रतिमाला काहीच आठवत नाही हे आता रविराजांच्या लक्षात येते. रविराज म्हणतो की अगं सुमन, अरे प्रतिमा आत्तापर्यंत ठीक होती पण आता अचानक तिला असं काय व्हायला लागलं आणि तिच्या खाण्यातून काही गेलं की काय आणि तिच्या गोळ्या औषधं वेळेवर चालू आहेत ना? तर आता सुमन म्हणते की हो भाऊजी, दररोज प्रतिमा वहिनी अगदी वेळेवर त्यांची औषधं घेतात आणि आत्ताच त्यांना मी दूधही दिले. आणि आता लगेचच सुमन आता किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर मात्र इकडे एक मोठा धमाका उडालेला असतो आणि नागराजने ठेवलेली ती गोळ्याची बाटली आता प्रतिमासमोर आलेली असते. आणि आता ती बाटली बघता क्षणी आता सुमनला नागराजवर संशय वाढतो आणि ही बाटली कशाची असेल आणि इथे कशी आली याचा आता सुमन विचार करते, कारण किचनमध्ये ती बाटली आता नवीनच असते. आणि पटकन आता ती बाटली घेऊन सुमन आता खाली येते आणि ती बाटली आता इकडे सुमन ही रविराजांना दाखवते आणि म्हणते की भाऊजी हे बघा ना, किचनमध्ये ही नवीनच बाटली आली आणि कोणी आणली आहे काय माहिती आणि ही प्रतिमा आत्याची औषधाची बाटली आहे का? तेवढ्यात आता रविराज ती बाटली बघतो आणि लगेच आता रविराज म्हणतो की थांब, मी प्रतिमाचे जे औषधं दिलेत ना त्या औषधाची बाटली आहे की नाही याची खात्री करून घेतो. पटकन रविराज आता प्रतिमाच्या त्या डॉक्टरला कॉल करतो आणि लगेच त्या बाटलीचं नाव आणि त्या बाटलीचा फोटो रविराज आता त्या डॉक्टरांना पाठवताच आता लगेच आता डॉक्टरांना भयानक धक्का बसतो आणि डॉक्टर म्हणतात की रविराज, अहो हे काय, ही बाटली मध्ये वेगळे औषध आहे आणि मेंदूच्या नशा बंद करण्याच्या या गोळ्या आहेत आणि यामुळे माणसाची आठवण्याची क्षमता कमी होऊन माणसाच्या मेंदूच्या नशा ॲक्टिव्ह न राहता त्या स्थूल होतात आणि त्यामुळे माणसाला उलट काहीच आठवत नाही आणि मग माणसाला त्रास होऊ लागतो, माणसाचे डोके गरगरू लागते आणि माणूस त्याचा चिडचिडाटसुद्धा होतो, माणसाला चीड येऊ लागते. आणि ते सगळे लक्षणं आता प्रतिमामध्ये दिसत असल्याचे रविराजांच्या लक्षात येऊन रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता रविराज म्हणतो की काय बोलताय डॉक्टर, आणि रविराज फोन ठेवतो. ताबडतोब रविराज आता इकडे सुमनला बोलावतो आणि म्हणतो की सुमन, ही औषधाची बाटली या किचनमध्ये कशी आली आणि प्रतिमा जे औषध घेते त्या औषधाच्या अगदी विरोधी कार्य करणारे हे विषारी औषध आहे आणि यामुळे आठवायचं तर सोडून दे, उलट माणसाच्या मेंदूच्या नशा बंद होऊन माणसाची चिडचिड होती. आणि ते ऐकताच आता सुमनला धक्का बसतो आणि लगेच आता सुमन म्हणते की पण ही बाटली किचनमध्ये कशी आली काय माहिती आणि आत्ताच यांनी प्रतिमा वहिनीसाठी स्वतःच्या हाताने दूध गरम केलं आणि ते प्रतिमा वहिनीला दिलं होतं. ते ऐकताच आता रविराज म्हणतो काय सुमन, म्हणजे नागराजने प्रतिमासाठी दूध गरम केलं आणि ते दिलं? तर आता सुमन म्हणते हो, आणि सकाळी ना मी जेव्हा बघितलं ना तेव्हा किचनमध्ये भाऊजी ही बाटलीच नव्हती. ते ऐकताच आता रविराजांना मोठा धक्का बसतो आणि आता रविराजला सत्य समोर येऊन आता नक्कीच नागराजने त्या गोळ्या औषधाच्या बाटलीतून गोळ्या दुधामधून प्रतिमाला दिल्याचे आता संशय रविराजला आलेला असतो. ताबडतोब आता सुमन म्हणते की थांबा भाऊजी, मी यांना विचारते. तर रविराज सुमनला थांबवतो आणि म्हणतो की सुमन गप्प राहा, आता हे जे काही घडलं त्याची वाच्यता तू नागराजसमोर किंवा कुणासमोरही करू नकोस. पुढच्या वेळेस जर नागराज जेव्हा आता प्रतिमासाठी दूध बनवेल ना तेव्हा फक्त मला सांग
आणि कुणाला काहीही सांगू नको. तर आता लगेच सुमन म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता अश्विन हा आता प्रियाने उपवास मोडला आणि जे काही सायलीवरती ढकलवण्याचा प्रयत्न केला, यामुळे आता अश्विनला राग येऊन अश्विनने प्रियाची खरडपट्टी काढलेली असते. आणि आता प्रिया अश्विनचे जोरदार भांडण होऊन आता प्रिया देखील आता किल्लेदाराच्या घरी आलेली असते. आणि त्याच वेळेस आता नागराज हा आता प्रतिमाला आपण कसे गोळ्या दिले आणि प्रतिमा आता कशी आता तिला त्रास होऊ लागला ही हकीकत सांगतो. आणि लगेच आता नागराज म्हणतो की पण प्रिया, अगं त्या गोळ्या संपल्यात ना, मला तुला सांगायचंच राहिलं तर. प्रिया म्हणते की त्याची काही काळजी करू नका काका तुम्ही, ऑलरेडी मी बाटली घेऊन आले, कारण मला खूप अलर्ट राहावं लागतं नाही का, आणि असे विचार फक्त मीच करू शकते. तर लगेच नागराज म्हणतो वा वा प्रिया, खरंच तू खूप हुशार आहेस बरं का. आणि प्रिया ती बाटली आता नागराजला देते. नागराज म्हणतो की प्रिया, आता माझ्या हाताने मी दररोज ते दूध प्रतिमा वहिनीला देणार आहे आणि तिला ना कायमचं वेडं बनवणार आहे. प्रिया आता खुश होते. आणि लगेच आता प्रिया म्हणते की काका, एवढं जरी तुम्ही काम केलं ना तरी खूप बरं होईल. आता मात्र इकडे रविराजने सुमनला सगळं काही सांगून ठेवलेलं असतं. फक्त आता नागराजने दूध गरम केलं की ते दूध माझ्याकडे घेऊन यायचं आणि तेही कुणाला न सांगता. आणि आता ठरल्याप्रमाणे नागराज पुन्हा आता किचनमध्ये जाऊन आता प्रतिमासाठी दूध तयार करतो आणि त्या दुधामध्ये त्या गोळ्यांची पावडर मिक्स करतो. आणि आता तेवढ्या सुमन तिथे येते. सुमनचं आता नागराजावरती करडी नजर असते. आणि सुमन म्हणते की अहो, तुम्ही तर आता प्रतिमा वहिनीला एकदम न विसरता दूध द्यायला लागलात. तर आता नागराज म्हणतो हो, प्रतिमा वहिनीची तब्येत लवकरच बरी व्हायला पाहिजे आणि त्यांना सगळं आठवायला पाहिजे ना. तर आता लगेच सुमन म्हणते की द्या इकडे, मी देऊ का तुम्ही देता. तर नागराज म्हणतो तू दिलं तरी चालेल, अगं तू काय आणि मी काय, दोघेही सारखोच ना. तर आता लगेच सुमन ही नागराजकडून तो दुधाचा ग्लास घेते आणि आता सुमन बाहेर जाते आणि पटकन नागराजचा डोळा चुकून सुमन आता तो दुधाचा ग्लास रविराजांकडे घेऊन येते. ताबडतोब आता रविराज ते दूध एका बाटलीमध्ये भरतात आणि त्याचे सॅम्पल आता लॅबोरेटरीमध्ये चेकिंगला डॉक्टरांकडे पाठवतात. आणि जेव्हा आता त्या दुधाचे सगळे घटक टेस्ट केले जातात, तेव्हा त्या दुधामध्ये आता ती पावडर आणि त्यामधले असलेले सगळे घटक चेक करून आता त्या दुधामध्ये त्या औषधाच्या बाटलीमध्ये जे घटक असतात तेच घटक त्या दुधामध्ये आढळलेले असतात. आणि याचा अर्थ नागराज त्या औषधाच्या बाटलीतील पावडर त्या दुधामध्ये मिक्स करून प्रतिमाला देत असल्याचे सत्य आता रविराज समोर आलेले असते. आणि रविराजला भयानक धक्का बसलेला असतो. आणि आज हा नागराज आपल्या प्रतिमाच्या जीवावर उठला हे सत्य रविराज समोर आलेले असते. पण आता रविराजच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि काही जरी केलं तरी आता नागराजची हकालपट्टी करायची हे आता रविराजने ठरवलेलं असतं. पण आता त्यासाठी नागराजला रंगेहात पकडायचं हा प्लान आता रविराजने केलेला असतो. आणि आता दुसऱ्या दिवशी जेव्हा आता नागराज हा प्रतिमासाठी दूध तयार करतो, त्याच वेळेस आता रविराज हा डबा धरून लपून आता नागराज काय काय करतो ते सगळं बघू लागतो. आणि नागराजने दूध गरम करताच आता चोराच्या नजरेने त्या औषधाची बाटली बाहेर काढून त्या औषधाच्या बाटलीतील गोळी त्या दुधात टाकलेली असते. आणि त्याचबरोबर आता रविराजने त्याचा फोटो काढून रविराज समोर आता नागराजच्या भयानक सत्याचा पुरावा आलेला असतो. आणि जेव्हा आता ते सगळं आता रविराज बघतो, त्याच वेळेस आता नागराज हा दूध घेऊन जात असताना रविराज नागराजला अडवतो. आणि त्याचबरोबर आता नागराजच्या पापाचे भयानक सत्य बाहेर काढून रविराज हा नागराजची कुत्र्यासारखी धुलाई करतो. सनासन नागराजच्या कानाखाली मारून आज माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलास, प्रतिमाच्या जीवावर उठलास आणि माझ्या प्रतिमाला दुधातून विषारी औषध देतो. ते सत्य जेव्हा रविराजच्या तोंडातून नागराज ऐकतो, त्यावेळेस आता नागराजची घाबरगुंडी उडालेली असते. आणि कुत्र्यासारखी धुलाई करताच आता नागराज हा खाली पडतो आणि रविराजाच्या पाया पडू लागतो. दादा मला माफ कर, मी काहीच केलं नाही. तर लगेच आता रविराज तो व्हिडिओ आता नागराजला दाखवतो आणि म्हणतो की हे तुझं काळं पाप आणि आता तुझी सुटका नाही.
आणि आता तुला मी जेलमध्ये कशी खडी फोडायला पाठवतो ना ते तू बघतच राहा नागराज, असे म्हणत ताबडतोब रविराजने पोलिसांना फोन करून बोलावलेलं असतं. आणि पोलिसांनी आता तिथे येताच नागराजची आता अटक करून जेलमध्ये रवानगी केलेली असते. आणि किल्लेदाराच्या घरातील सगळ्यात मोठा शत्रू आज रविराजने बाहेर काढलेला असतो. तर आता नागराजला जेलचा रस्ता दाखवून प्रियाचे कटकर असताना आता रविराज कसे समोर आणणार आणि प्रतिमाला भविष्यकाळ आठवून प्रतिमाचे औषध बंद करून प्रतिमा कसे प्रिया आणि नागराजचे सत्य रविराजांसमोर आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.